मराठी हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि नाटककार म्हणून मोठे योगदान असलेले मकरंद देशपांडे यांना नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। हा पुरस्कार स्वातंत्र्यसेनानी चंद्रकांत तबाजी देवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। झायका लिमिटेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी व्यासपीठावर श्रीपती माळी, चंद्रकांत देवकर, अनिल शिंदे, अनिता महाजन माळी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच यावेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रतीक्षा बनकर हिला मकरंद देशपांडे आणि अनिल माळी यांच्या हस्ते इमर्जिंग अपकमिंग स्टार अवॉर्डने सन्मानित केलं गेलं। पार्थ सारथी चौहान यांना देखील सन्मानित केलं गेलं। झायका या नवीन स्थानिक फूड डिलिव्हरी ॲपने आपली सेवा नाशिकमध्ये सुरू केली आहे। हा ॲप केवळ फूड डिलिव्हरीसाठी नाही तर स्थानिक हॉटेल व्यावसायिक ग्राहक यांच्यातील विश्वासाचा दुवा ठरणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे। मला वाटतं त्याच्यानंतर त्याचं यश अपयश हे मला वाटते ती वेळ ठरवेल, पण सुरुवात करताना जर कोणाला आपण बरोबर असलो आणि त्यांनी जर त्याला हिंमत मिळणार असेल तर आपण असं समजूया की तेवढं करणं एक जो माणूस या इंडस्ट्रीचा आहे किंवा आपण म्हणतो ना की जगण्यासाठी पण एक स्वप्न लागतं। अगदी आई वडील घ्या, त्यांचं स्वप्न असतं की मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, काहीतरी डिग्री घ्यावी, काहीतरी कामधंदा करावा, लग्न करावं, मग त्यांची मुलं व्हावी, मग त्यांनी पुन्हा करावं, म्हणजे ते सतत त्या स्वप्नात जात असतात। तर जर त्या माणसाने, तो जो मुलगा आहे त्यांनीच जर एक स्वप्न घेतलं तर त्याच्या स्वप्नाबरोबर कितीतरी स्वप्न जोडली जाते, त्याच्याबरोबरचे पार्टनर्स किंवा ते आपला सब्जेक्ट वेगळा आहे आणि हा दुसरा सब्जेक्ट यांच्या मेहनतीचा आहे। जसं आता प्रतीक्षा मॅम हाऊसवाईफ, एक सर्वसाधारण मतलब गरीब घराण्यातली मुलगी जर तिने आपल्या विचारांवर, तिच्या इच्छाशक्तींवर जर कंट्रोल कमांड केलं आणि मी काय करू शकते हे जर तिने ठरवून त्या रस्त्यावर जर चालली आणि तिथून सुरुवात करत करत ती आज जे आहे ती व्यक्ती आज अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत 19 लाख फॉलोअर्स, इट्स नॉट अ जोक। मी फ्रँक सांगायचं म्हणजे लोक वैतागतात, 2000-3000 फॉलोअर्स आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही खूप मोठं काहीतरी अचीव्ह केलं। एक गृहिणी असून यांनी इथपर्यंत मजल मारली। तसंच शुभम सर देखील जे आहे यांची पण जी आहे हिस्ट्री जर तुम्ही बघितलं। यावेळी संगीतामाळी, जावेद पठाण, मकसूद पठाण, ईश्वर शिंदे, अश्विनी नवले, सुरेखा कांडेकर संस्थेचे सर्व मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।